शेरूसमोर जेव्हाही कोणी बाथरूममध्ये गेलं की त्याला बाथरूममध्ये जायचं असतं. ॲक्च्युली बाहेर उष्णता खूप आहे आणि बाथरूमपासून कसं त्याला थंड वाटतं, म्हणून मग तो खूप बाथरूममध्ये पळण्याचा प्रयत्न करतो. तो खूप त्याचं लक्ष हे करून बाथरूममध्ये जाऊन दार लॉक करावं लागतं. परंतु त्याला बाहेर पाण्याचा आवाज येत राहतो ना, तो जोपर्यंत त्याला पाण्याचा आवाज येतो तो असाच बाथरूमच्या दाराबाहेर त्या मॅटशी खेळेल, उड्या मारेल. तर हेच प्रकार इथे त्याचे चालू आहे, कारण की त्याला मध्ये शॉवर चालू आहे ना, तर पाण्याचा आवाज येतो आहे. आणि किचनवरही तो तसंच करतो, सिंकच्या जवळ जाऊन बसतो. दुसरी गोष्ट म्हणजे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज आहे स्वामींची पुण्यतिथी. तर मी पूजा करण्याची सुरुवात आधी गणपती बाप्पांना स्नान घालून त्यांना मी पाटावर ठेवून घेतलं आणि इकडे मी माझ्याकडे जो अभिषेक पात्र आहे तर ते मी असं स्वामी समर्थ महाराजांवर इथे अभिषेक चालू केला. आणि अभिषेक होत असतानाच मग मी बाकीच्या देवांची पूजा केली. कसं माझ्या देव्हाऱ्यामध्ये भरपूर देव आहेत, तर प्रत्येक देवाला आंघोळ घालणं, गंध लावणं, सगळं देव्हाऱ्याची पुसपास वगैरे एवढं सगळं करायला अर्धा पाऊण तास आरामशीर लागून जातो. मग मी म्हटलं आपण बाकीचे देव काढून त्यांची पूजा करेपर्यंत, देव्हारा रिकामा करून परत सेट करेपर्यंत अभिषेक महाराजांवर अशा पद्धतीने चालू राहील. बाकी ज्या मला सेवा करायच्या आहे महाराजांच्या त्या तर मी आज करणारच आहेत. एकीकडे माझी पूजा चालू आहे आणि एकीकडे प्रतीकने कोमट पाणी घेतलं आणि आपले जे इयरबड असतो ना, जे आपण कान क्लीन करायला वापरतो ते घेतलं आणि गरम पाण्यामध्ये बुडून आपल्या शेराचे आईज जे आहे तर ते क्लीन करतो आहे. तर ते रोजच करतो आम्ही, कॉटनने करते मी किंवा मग हे इयरबड वापरून त्याच्याने करते, कारण की त्याच्या डोळ्यांच्या बाहेर रोज थोडीशी अशी घाण आलेली असते. तर सुरुवातीला आम्हाला काही कल्पना नव्हती. एकदा एका ताईंनी कमेंट देखील केला होता, तर थँक्यू सो मच. तर हे बघा इथे प्रतीक अशा पद्धतीने आपल्या शेरूचे डोळे क्लीन करतो आहे आणि तो देखील करून देतो आहे. थोडंसं घट्ट पकडावं लागतं, मग तो करून देतो हे सगळ्या गोष्टी. सुख करता दुःख हरता भरता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयांची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी जळके मान कंठी शोभे मान, मुक्ता फळांशी. माझी एकीकडे देवांची पूजा चालू आहे आणि किचनमध्ये मात्र शेरू प्रचंड धुमाकूळ मस्त एन्जॉय करतोय. तो खूप खेळतोय. त्याचा मूड असला ना, तो कशाबरोबरही मॅट बरोबर, एखादा बॉल त्याला मिळाला, कुठली एखादी दोरी जरी मिळाली तरी तो त्याच्याबरोबर छान मस्ती करतो आणि छान एन्जॉय करतो. शेराला घरी आणल्यापासून रोज माझी देवांची पूजा झाल्यानंतर मी शेराला देखील आरती देते आणि त्यालासुद्धा हातामध्ये घेऊन त्याचं देवांच्या तिथे डोकं टेकवते, त्यालाही नमस्कार करायला शिकवते. आणि आरत्या करून झाल्यानंतर इथे मी मंत्रपुष्पांजली म्हणते. गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आहे स्वामींची पुण्यतिथी. आता आम्ही शेराला दवाखान्यामध्ये घेऊन चाललो आहे वॅक्सिनेशनसाठी. कालही आम्ही गेलो होतो, परंतु हॉस्पिटल बंद होतं. तर मग मला असंही महाराजांच्या मंदिरामध्ये जायचंच होतं. तर मग आम्ही याला शेराला वॅक्सिन पण देऊन आणू आणि मग आम्ही मंदिरात पण जाऊ दर्शनाला स्वामींच्या. तर हे बघा, हाय प्रतीक. हा शेरा आज सकाळपासून फुल एनर्जी, फुल चिंगारला येतो. ते बघा बॉल तोंडात घेऊन पळत नुसतं खेळतोय. आज सकाळपासून कागदाचे बॉल, सगळे बॉल असतात. मस्ती बघा किती चालू आहे त्याची. शेरा, ए शेरा, अरे 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 अरे, बापरे बापरे बापरे, फुल एनर्जीमध्ये खेळतोय तो आता. आता त्याला घेऊन आम्ही शेरूला घेऊन निघालेलो आहोत. गाडीमध्ये बसलं की म्याव म्याव म्याव, मूडवर आहे त्याचा. कधी मूड असला तर शांत बसेल, काही म्याव म्याव करणार नाही, आणि मूड नसला तर मग मात्र म्याव. काल तर खूप छान त्याने एन्जॉय केलं गाडीमध्ये. स्पीकरवर जाऊन बसत होता. रील पण बघितली असेल तुम्ही. तर चला, हेड वेस्ट.
Then make a U-turn. अच्छा अच्छा अच्छा. चल्ला बाहेर. शेरूला माझ्याकडे नाही बसायचं आहे. त्याचं म्हणणं मी मोठा झालोय, माझं मी बसू शकतो. उडी मारून गेला मागे. मस्त पैकी सीटवर बसलाय शेरू. Turn right. अच्छा, काय मॉडेल आहे? अच्छा, सेम सायलेन्सर आहे. बेंड वाला असेल. अच्छा, हा ते तुला नसतं माहित. मग शेरू हे बघ. पण 1 महिन्यासाठी कशाला सर्व्हिसिंग करतोय? अच्छा, हा. अच्छा, मग असं जा कुठे जाऊन बसतो बापरे. नाही पण दुसऱ्या कॅट्स पेक्षा खरंच खूप बढिया. अरे तर तो ड्रायव्हिंग करतोय शेरा. बस काय करू बाई ह्या शेराला. इकडे चल. हे भाऊ आता रे. बापरे, डॅशबोर्ड वर खूप धूळ होते. पुसली का ती? अरे अरे अरे, सगळं हे होऊन जाईल. नाही बसलाय तर बसू द्या, फक्त लक्ष राहू द्या. सटकेल त्याच्यावर. त्याला बाहेर पडायचं फक्त बघतो बस. माहित नाही बघ बाहेर कसं पडता येईल. टाइमपास पाच सहा दिले ट्रेड बस ना. उसका वेट कितना रहेगा? 17 मंथ, 20 किलो का रहेगा वो. आणि बरेचसे डॉग कॅट इवन बकरे वगैरे इथे आलेले आहे हॉस्पिटलला. आणि कुणाचं काय, कुणाला सर्दी झाली आहे, कुणाला काय तर चालू आहे सगळ्यांच्या ट्रीटमेंट. काही नाही रडत आहे. बापरे काय करतात. पॅनिक होऊन जातो तो. म्हणलं मध्ये ठेव. वेळेस रडला बाहेर काढावं लागेल का? बाहेर काढलं असतं. रडत नाही बंद वॅक्सिन दिल्यानंतर रडत नाही. झालं. आणि शेरा आपला फार ब्रेव आहे. त्याला वॅक्सिन दिल्यानंतर तो बिलकुलही आवाज काढत नाही. फर्स्ट टाइम दिलं तेव्हाही, इवन आजही त्याने काही रडला नाही वगैरे, शांतपणे घेतो बिचारा.
इथे ना कृष्ण मंदिर हे केवढंच होतं 750. बापरे. कुठल्या एरियात आहे हे मंदिर? सिंगापूर रोड. अच्छा, गंगापूर रोड. नाही नाही, काही नाही एवढी दिसत आहे गर्दी आहे म्हणजे लोक. श्री स्वामी समर्थ. आम्ही आता चाललोय दर्शनाला. प्रशांतजी कारमध्ये बसले कारण त्यांचं दर्शन झालंय. तर हे जे महाराजांचं मंदिर आहे हे गंगापूर रोडला आहे आणि तुम्ही बघू शकता अनेक भाविक सेवेकरी महाराजांच्या दर्शनाला आलेले आहे. परंतु मला असं वाटलं की म्हणजे नाही का दर्शन होतं की नाही, खूप गर्दी असेल. गर्दी तर आहे लोकांची, परंतु आमचं दर्शन छान झालं. तर बाहेर असा मंडप वगैरे दिलेला आहे आणि हे बघा आपले स्वामी समर्थ महाराज किती सुंदर दिसत आहे. आणि का कुणास ठाऊक मी मंदिरामध्ये आल्यानंतर खूप इमोशनल होऊन गेली. महाराजांकडे बघून मला खूप असं रडायला येत होतं. आनंद अश्रू त्यांना बघितल्याचं समाधान असेल म्हणून की काय की मला खूप असं रडायला आलं. तर प्रतीकला असं वाटत होतं की मम्मा का रडते. तो मला नंतर म्हटला की तू इमोशनल होते का मम्मा. म्हटलं हो, महाराजांना बघून आपोआप मी इमोशनल झाली. तर छान असं आमचं इथे दर्शन झालं. तुम्ही बघू शकता इथे प्रतीकने माझंही शूट घेतलं आणि तिथं बरेचसे गुरुचरित्राचे ग्रंथ ठेवलेले होते. हे बघा बाहेरही किती छान मस्त सजवलेलं आहे मंदिर. किती छान रेड कार्पेटसारखं तो रेड गालीचा टाकलेला आहे लाल रंगाचा. आणि अनेक महिला तिथल्या माळा घेऊन जप वगैरे करत होत्या आणि कोणी पारायणं केले असतील ती देखील मंडळी इथे बसलेली होती. आणि दर्शन केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही बाहेर गेलो तर महाराजांच्या मंदिरामध्ये प्रसाद वाटप चालू होती. तर खूप सुंदर असा भरपूर तूप वापरून केलेला शिरा आणि खिचडी आणि दोन्ही पण इतकं टेस्टी होतं. आणि मेन म्हणजे तिथेही काही गर्दी नव्हती, अगदी 2-3 लोकच होते. तर हे बघा इथे आम्ही मंदिराला एक प्रदक्षिणा केली आणि अशी व्यवस्था करण्यात आली होती की तुम्ही प्रदक्षिणा करून आल्यानंतर लगेच उजव्या बाजूलाच तिथे प्रसादाच्या वाटप चालू होती. 2-4 भाऊ प्रसाद वाटप करत होते. आधीचा शिरा दिला त्यांनी आणि नंतर पुढे खिचडीचा प्रसाद दिला. आणि एक काका शिऱ्याचा प्रसाद अजून मागत होते, पण हे भाऊ त्यांना म्हणजे सांगत होते की नाही बुवा 2 नाही, एकच. पण महाराजांच्या मंदिरातून मी शेराला सुद्धा रक्षा आणून लावली. प्रशांतजी सकाळीच आले होते, दर्शन करून गेले आणि त्यांनाही मी लावले. प्रतीक ड्रायव्हिंग करतोय आणि शेरा माझ्याकडून उडी मारून प्रतीकच्या मांडीवर जाऊन बसलाय. प्रतीक त्याला मांडीवर घेऊन आता ड्रायव्हिंग करून राहिला. हे बघा लहान पोराच्याही वरती झालं आता हे शेराच, जास्तच लाडवला. त्याच्या मांडीवर बसलाय मस्त. त्याला मांडीवर घेऊन ड्रायव्हिंग करणं चुकीचं आहे, पण तो ऐकायलाच तयार नाही. ना प्रशांतजींकडे राहते ना माझ्याकडे राहते. आणि मी सकाळचं काहीच खाल्लं नव्हतं. असंही मी 1 वाजेपर्यंत काही खात नाही, 12-12:30पर्यंत तरी. आणि आता 12:30 वाजता बरोबर मला प्रसाद मिळाला आणि इतका छान प्रसाद होता. शिऱ्याचा, खिचडी, खूप छान प्रसाद. म्हटल्यानंतर तिथे काय विचारायचं. तर आम्ही गाडीमध्ये बसून प्रसाद एन्जॉय केला. बिचारा प्रशांतजींना आम्ही एकच घास दिला प्रसाद म्हणून आणि आम्ही खाल्ला. फार उष्णता आहे बाहेर, प्रचंड ऊन आहे आणि निघालो आता आम्ही घरी जाण्यासाठी. आमचं दर्शन खूप छान झालं. मस्तपैकी मोठं मंदिर होतं आणि काही विशेष गर्दी नव्हती. खूप छान असं आमचं दर्शन झालं. छान वाटलं मला खरंच. थंडगार होतं. ते वॅक्सिन नंतर होतं पण मागवलाय का तो? कधी कसं काही लाल बोलायला हो, चावायचं असेल ते देऊन द्यायचं, चावत बसून दात येतं ना तेव्हा हे चावायला हे करतं. लहान मुलांचं पण तसंच असतं माहिती आहे ना, त्यांना हिरड्या सळसळ करता असं म्हणतात. अशा पद्धतीने शेरू महाराज प्रतीकच्या मांडीवर झोपी गेलेले आहे वॅक्सिन घेतल्यानंतर आणि प्रतीक ड्रायव्हिंग करतोय. किती छान झोपलाय, मस्त शांत. साडी कधी घेतली ही? आत्ता नवीन घेतली का? जयंती होती म्हणून. छान आहे का? केवढ्याची आहे? 700 रुपये. मस्त आहे साडी, छान दिसते रुपाली. छान कानातले बांगड्या असं छान मस्त तयार होत जायचं. तुझं नाव त्याच्यामुळेच रुपाली ठेवलं असेल. तू दिसायला छान आहे.
प्रतीक पप्पा पप्पा म्हणणारा तुझा गेला पळून. आता तुझ्याबरोबर माझी ड्युटी. तू झोपून देणार आहे का? हे बघा, मी बेडशीटवर वरून सिंगल बेडशीट टाकून घेतलं. प्रतीकच्या टेबलवर तर फुल पसारा असतो. पसारा म्हणजे त्याच्या लागणाऱ्या वस्तू. याला फुल मस्ती सुचली आता. दे पाडून, फोन पाडून दे माझा. शेरू 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 झोपणार नाही आहे? मी तुझ्याशी बोलते. इकडे. बापरे, हे बघा आतंक, बघा आतंक. कोण म्हणे हे खूप शांत राहणाऱ्या कॅट आहे. ते बघा, टेबलसुद्धा खायचं आहे तुला. शेरू ए बघ इकडे किती मुलं खेळतात. हे शेरू, अरे चुंगल्या का कलची चू, का कलची माऊ, का कलची. हे टेबलचं इथे ह्यांचे आहे ना, याच्याशी खेळते. शेवटुडी अच्छ अच्छ अच्छ. दातात पकडून ओढायचं. हे टिंग्या, एवढे एवढे चिंगुडे मुंगुडे दात तुझे. हे गाई गाई काढणारे बाला. अच्छा अच्छा अच्छा, करा मस्ती मस्ती. चल विंडोत बैस. इथे झोपणार आहे का तू माझ्याकडे? बापरे, इतकं जोरात चावतो. चावतो मला. कोण चावतो मला? कोण चावलं मला? पागल. ता बापरे, खूप लागतं रे आता दात तुझे. बदमाश, खूप लागतं रे दात. नको चाव रे मला शेरू, नको रे बाळा. फटका देऊ तुझ्या, फटका देऊ. अरे तुला हात म्हणजे काय वाटतं? हात खायची वस्तू आहे का तुझी? खायची वस्तू आहे माझा हात तुझी? असं लोकांना पकडतो का आपल्या बघणाऱ्यांना? का रे टिंगू? पिंग नाक, पिंग ओठ, डोळे पिंग, कान पिंग, पिंकी माऊ.